तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यात अजूनही नमो शेतकरी योजनेचे पैसे आले नाहीत का? म्हणजे तुमच्या खात्यामध्ये अजून पैसे आले नाहीत का? मग हा प्रश्न स्वतःला एकदा नक्की विचारा. जर सरकारने हप्ता मंजूर केला असेल, तर अजूनही लाखो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे का दिसत नाहीत? पैसे खरंच अडकले आहेत, की अजून सरकारने सोडलेले नाहीत? काही लोक म्हणत आहेत, यावेळी पैसे टप्प्याटप्प्याने येणार, तर काही जण म्हणतात सर्वांच्या खात्यामध्ये एकाच दिवशी पैसे जमा होतील. यापैकी खरं काय आहे? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुमच्या खात्यामध्ये पैसे कधी येणार? आणि पैसे येणार का? की काही छोट्या चुकीमुळे हप्ता थांबू शकतो? या व्हिडिओच्या शेवटी मी 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे. पहिली ते म्हणजे हप्ता नेमका कधी आणि किती रुपयाचा असू शकतो, आणि दुसरे म्हणजे पैसे कधी जमा होणार, कधी जमा व्हायची शक्यता आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. दरवेळी एकच गोष्ट घडते. सोशल मीडियावर एखादी तारीख व्हायरल होते, शेतकरी बँकेत जातात, पासबुक अपडेट करतात, मोबाईलवरती SMS पाहतात, पण खात्यामध्ये पैसे दिसत नाहीत. मग लगेच एकच प्रश्न, सरकारने पैसे थांबवले का? खरं म्हणजे अनेक वेळा समस्या सरकारकडे नसते, तर पैसे खात्यामध्ये पोहोचण्याच्या प्रक्रियेमध्ये असते. अनेकांना वाटतं सरकारने बटन दाबलं आणि पैसे लगेच खात्यामध्ये आले, पण प्रत्यक्षामध्ये तसं होत नाही. सर्वप्रथम पात्र शेतकऱ्यांची यादी तयार केली जाते, त्यानंतर पडताळणी केली जाते, त्यानंतर निधी मंजूर होतो, आणि मग DBT प्रणालीद्वारे बँकांना फाईल पाठवली जाते. त्यानंतर प्रत्येक बँक आपापल्या प्रक्रियेनुसार पैसे जमा करते. म्हणूनच एका गावात आज पैसे येतात, तर दुसऱ्या गावामध्ये 2 दिवसांनी. अनेक शेतकरी म्हणतात, मागच्या वेळी पैसे आले होते, यावेळी का नाही? कारण प्रत्येक हप्त्यापूर्वी माहिती पुन्हा तपासली जाऊ शकते. उदाहरणार्थ आधार लिंक, eKYC, NPCI मॅपिंग, सक्रिय बँक खाते, योग्य लाभार्थी नोंद, आणि यापैकी अडचण असेल तर पैसे उशिरा येऊ शकतात. म्हणजे यापैकी कोणती अडचण असेल तर पैसे उशिरा येऊ शकतात. तर दर काही दिवसांनी नवीन मेसेज येतो, म्हणजे सोशल मीडियावरती अफवा पसरत आहेत काय, तर दर काही दिवसांनी नवीन मेसेज येतो, आज रात्री पैसे, उद्या सकाळी हप्ता, अमुक तारखेला 4,000 रुपये. पण अधिकृत आदेश नसताना अशा संदेशावरती विश्वास ठेवणे धोकादायक ठरू शकते. म्हणून नेहमी शासनाच्या अधिकृत अपडेटची वाट पहा. त्याचबरोबर फक्त SMS वर अवलंबून राहू नका. काही वेळा SMS उशिरा येतो, पासबुक अपडेट करा, नेट बँकिंग तपासा, UPI हिस्ट्री तपासा, DBT जमा झाले आहे का ते देखील पहा. आणि यावेळी कोणाला प्राधान्य मिळू शकतं, म्हणजे योजनेमध्ये पात्र असलेल्या सर्व शेतकरी लाभार्थी असतात, मात्र निधी बँकिंग प्रक्रियेनुसार टप्प्याटप्प्याने खात्यामध्ये पैसे दिसू शकते. दुसऱ्याच्या खात्यामध्ये पैसे आले म्हणून तुमचे पैसे थांबले आहेत असे समजू नका. अनेक शेतकरी पैसे उशिरा आले म्हणून दलालांच्या मागे लागतात, ही मोठी चूक करतात. तर ह्या चुका करू नका. अनेक शेतकरी पैसे उशिरा आले म्हणून दलालांच्या मागे लागतात. काही जण पैसे काढून देण्याच्या नावाखाली फसवणूक करतात. लक्षात ठेवा, सरकारी हप्ता मिळवण्यासाठी कोणालाही पैसे देण्याची गरज नसते. आणि आता सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे, जर तुमचे आधार लिंक असेल, eKYC पूर्ण असेल, बँक खाते सक्रिय असेल आणि तुम्ही पात्र लाभार्थी असाल, तर पुढील हप्ता मिळण्याची शक्यता कायम आहे. तर तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे, ज्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पाहिला आहे, म्हणजे ज्यासाठी तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ पाहिला आहे, की तो मोठा प्रश्न म्हणजे पैसे कधी येणार आणि पैसे किती रुपये येणार. तर मित्रांनो, पैसे कधी येणार हे सांगायच्या आधी त्याकडे थोडं लक्ष द्या. तर आजची ही खास ऑफर आहे YRP ब्रँड IQ मीडिया कडून, फक्त तुमच्यासाठी आणि तुमच्या व्यवसायासाठी, जे की आजच्या आपल्या व्हिडिओचे स्पॉन्सर देखील आहेत. आजच्या काळामध्ये ग्राहकांचं लक्ष वेधून घ्यायचं असेल तर साधी पोस्ट नाही, तर आकर्षक व्हिडिओ जाहिरात लागते, आणि तीच जाहिरात आता तुम्हाला YRP ब्रँड IQ मीडिया बनवून देणार, जे की आजच्या आपल्या व्हिडिओचे स्पॉन्सर देखील आहेत. ही मीडिया तुमच्या हॉटेलसाठी, तुमच्या किराणा दुकानासाठी, तुमच्या ज्वेलरी शॉपसाठी, तुमच्या कपड्याच्या दुकानासाठी, मोबाईल शॉप आणि मेडिकल सलून, इलेक्ट्रॉनिक्स, फर्निचर आणि अशा प्रत्येक प्रकारच्या व्यवसायासाठी जाहिरात बनवून देईल. सगळ्यात खास गोष्ट म्हणजे, तुमच्या स्वतःच्या कॅरेक्टरमध्ये AI व्हिडिओ जाहिरात तयार करून मिळेल. तुमच्या दुकानामध्ये सेल असो, नवीन ऑफर असो, उद्घाटन असो, फेस्टिवल ऑफर असो किंवा कोणतीही खास योजना, आम्ही ती तुमच्या स्टाईलमध्ये प्रोफेशनल पद्धतीने व्हिडिओ तयार करून देऊ. हे करण्यासाठी तुम्हाला फक्त तुमचा एक फोटो पाठवायचा आहे आणि तुमच्या दुकानाचा किंवा व्यवसायाचा फोटो खाली दिलेल्या WhatsApp नंबरवरती पाठवायचा आहे. बाकी सर्व काम YRP ब्रँड IQ मीडिया करेल. तरी खास ऑफर फक्त आणि फक्त 1,500 रुपयामध्ये तुम्हाला पूर्ण पॅकेज भेटून जाईल. आणि जर तुम्हाला आणखी प्रोफेशनल जाहिरात हवी असेल तर YRP ब्रँड IQ मीडियाची टीम प्रत्यक्षामध्ये तुमच्या दुकानामध्ये येऊन जाहिरातीचं शूट करून देईल. ही देखील सुविधा सध्या उपलब्ध आहे. मग वाट कसली पाहताय? आजच स्क्रीनवर दिसणाऱ्या WhatsApp नंबरवर संपर्क करा आणि तुमच्या व्यवसायाला नवीन ओळख द्या. जास्त ग्राहक मिळवा आणि तुमच्या दुकानाची जाहिरात प्रोफेशनल पद्धतीने बनवा, फक्त YRP ब्रँड IQ मीडिया सोबत. YRP ब्रँड IQ मीडिया, तुमच्या व्यवसायाची ओळख, आमची जबाबदारी.
तुमच्या व्यवसायाची ओळख आमची जबाबदारी. सध्या उपलब्ध अधिकृत माहितीनुसार पुढील हप्त्याची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झाली नाही. मात्र शासनाची नियमित प्रक्रिया आणि मागील हप्त्यांचा पॅटर्न न पाहता जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हप्ता जमा होण्याची मोठी शक्यता व्यक्त केली जात आहे. नमो शेतकरी योजनेअंतर्गत अधिकृत घोषणा होताच अंतिम तारीख निश्चित होईल. आणि किती रुपये येणार तर पात्र लाभार्थ्यांना नमो शेतकरी योजनेअंतर्गत 2,000 रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. जर त्याच कालावधीमध्ये पीएम किसानचा हप्ता देखील जमा झाला तर पात्र शेतकऱ्यांना एकूण 4,000 रुपये मिळू शकतात. हे मात्र दोन्ही योजनांच्या अधिकृत वेळापत्रकावरती अवलंबून असेल. तर मित्रांनो, पैसे येण्यापूर्वी पैसे येण्यापूर्वी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची कागदपत्रे आणि बँक तपशील योग्य असणे. फोनवरती विश्वास ठेवू नका, अधिकृत माहितीवर विश्वास ठेवा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आणि इतर शेतकरी मित्रांसोबत शेअर करा. आणि अशाच विश्वासार्ह अपडेटसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.